कोकणी शेडू वैरी पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आता मी चाललाय असं आहे पोखर गाव या ठिकाणी. मी लहानपणापासून तसा गावीच राहिलेला, पण कधी या ठिकाणी जाऊचं योग नाही लो. तर ह्या वर्षी ठरवले काही करून या ठिकाणी जायचं म्हणजे जायचं. तर चला बघूया तिकडे गेल्यावर कसा वाटता. आणि हा एक असा ठिकाण असा की म्हणजे तिकडे गेल्यावर येऊचं मन सुद्धा होत आहे. एकदम निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ठिकाण असा. तर चला मग आपण बघूया. तर आता आम्ही लाव खाक्षी तिट्यावर आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या पुढचा जो रस्तो असा तो पोखर गावला जाणार आहे. तर मंडळी फायनली आम्ही पोखर गाव या ठिकाणी पोचला आता. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर ह्या बघा पोखर गाव ह्या मंदिर. तर आता आपण चाललो आतमध्ये. हे असं गणपती मंदिर छोटंसं. त्यानंतर आपण चाललो आतमध्ये पायऱ्या उतरून. तर मंडळी आता आम्ही इला असं ना ह्यो असा मे महिनो त्यामुळे इकडे काहीच पाणी नाही. पूर्ण म्हणजे जागा सुकलेली असा. पण जेव्हा थोडंफार पाऊस असता किंवा इतर वेळी तुम्ही ह्या ठिकाणी इलास ना तर पूर्ण पाण्याने भरलेलं असता आणि एवढा भारी वाटता ना. पण आत्ता पूर्ण सुकलेलं असं. आत्ता हे
थोडा थोडा म्हणजे जिथे असं खोलगट भाग असा ना त्या ठिकाणी थोडा थोडा पाणी असं. पावसामध्ये इकडे येऊची जी मजा असते ना ती खूप वेगळीच असते, कारण तेव्हा ह्यो जो भाग दिसता ना तो पूर्ण पाण्याने भरलेलो असतो. आता पूर्ण सुकलेला असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पण हे पहिल्यांदाच इलंय, पण जेव्हा मी इतर व्हिडिओत बघितलेले ना तेव्हा खूप सुंदर सुंदर वाटतं. जेव्हा इकडे पूर्ण हे भाग पाण्याने भरलेला असताना तेव्हा एक वेगळंच म्हणजे ही जागा निसर्ग सौंदर्याने नटलेली असताना ती बघूची जी मजा असते ती वेगळीच असते. तर ह्या असा पोखर बाव, तर ह्या ठिकाणी बरीच जणं इलेली असतील, कारण खूप जणांका ह्या ठिकाण माहिती असतं आणि खूप जण येतात आणि खूप जणांनी ह्या ठिकाणचे व्हिडिओ काढले. आता आम्ही इलाव तर ह्यो असा मे महिन्याचो दिवस, मे महिन्याचे दिवस असल्यामुळे पाणी बऱ्याच प्रमाणात आटलेलं असा. पण जेव्हा ह्यो भाग पूर्ण पाण्याने भरलेलो असता ना तेव्हा खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं. तर ह्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण इकडे पूर्ण पॅक केलेला असा, म्हणजे जाण्यासाठी बंदी ठेवलेली असा. कारण की इकडे जर जाऊ देणं तर लोकांचा माहिती आहे फोटो सेशन किंवा अजून काय घाण बिण टाकत राहतील, पूर्ण ती जागा खराब होणार, त्याच्यामुळे कदाचित बंद ठेवल्याने असणार. आणि त्यानंतर ही इकडे चूल पेटवलेली असा, कदाचित इकडे जे कोण भटजी वगैरे असतात किंवा इकडे काय पूजा बिजा करत असतील तर प्रसाद वगैरे काय महाप्रसाद कोण देत असेल त्याच्यासाठी कदाचित ह्या चुली असतील. त्यानंतर मग इकडे ही बघा मोकळी जागा असं. आम्ही हिला होती संध्याकाळची वेळ असा, त्यामुळे म्हणजे कोण माहिती देऊ पण नाही, कारण आम्ही जेव्हा इला तेव्हा भटजी नुकतेच निघालेले. इकडे हवनकुंड असा, हे बघा. तर माझ्या मते इकडे काहीतरी शुभ कार्य होत असणार आणि त्याच्यामुळे, आणि इकडे बाकी अशी बसूसाठी ही जागा ठेवलेली असणार आणि तिकडे जे चुली असतील तिकडे काय महाप्रसादाची वगैरे महाप्रसाद बनवण्यासाठी ते चुली असणार. चला तर मग अजून पुढे बघूया काय. अशा पद्धतीने माझं यो छोटंसं व्हिडिओ हे स्टॉप करतोय. हे जे दिसतात ना बारीक बारीक काळे काळे, ह्यो असा माशांचो थव. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाहीत. हे बघा हे काळे काळे दिसतात ना,
ते मासे आहेत, मी आतमध्ये जाऊ शकत नाही, नाहीतर क्लिअर दिसले असते. हे मी गेटच्या बाहेरूनच व्हिडिओ करते. तर मंडळी, आजचा जो माझा व्हिडिओ होतो पोखर बाव या ठिकाणचं, तर व्हिडिओ मी आज इकडे स्टॉप करते. आणि जर तुमका कधी ह्या ठिकाणी यायचं असाल तर शक्यतो पावसात यावा, कारण मे महिन्यात इकडे येऊन काय उपयोग नाही, कारण ती जागा पूर्ण सुकलेली असतात. त्यामुळे ती जागा बघण्याची जी मजा असते ना ती फक्त पावसात. इतर वेळेस पण तुम्ही येऊन जाऊ शकतास, पण पावसात जा देखणं रूप बघून भेटताना आपल्या त्या बघण्याची मजा खूप वेगळी असते. तर माझं आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं होतं प्लीज लाईक कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर नक्की शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.